व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तोंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांची प्रशासनावरची पकड, कामाचा झपाटा, कामाचा आवाका आजपर्यंत अनेकांनी अनुभवलेला आहे. त्यांच्या कामाची गती खरंच खूप लक्षणीय अशी होती. दिवसातून 16-16, 17-17 तास ते कार्यमग्न असायचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादा पवार यांचं वैशिष्ट्य आहे की ते वेळेचे फार पक्के होते. ते वेळ अजिबात चुकवत नव्हते. अजितदादा पवार यांचा स्वभाव असा होता की ते प्रेमानं जरी एखाद्याशी थोडा उंच स्वरामध्ये बोलले ना तरी असं वाटायचं अरे बापरे दादा रागवले की काय. मात्र त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल असा किरमिश वगैरे नव्हतो. असूया, मत्सर, द्वेष असं काही त्या माणसानं कधी मनामध्ये ठेवलं नाही. आणि त्यामुळेच त्यांचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. खास करून महायुतीमध्ये जेव्हा दादा आले त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. हे कोणीही मान्य करेल मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की तोपर्यंत अजितदादा पवार हे शरदचंद्र पवार यांच्या सोबत होते. आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं बघा की मोठ्या वृक्षाच्या छायेखाली छोटी झाडं जास्त काळ तग धरत नाहीत किंवा टिकत नाहीत. तसाच काहीसा प्रकार दादांसोबत घडत होता. खरंच घडत होता. पण जेव्हा त्या जीर्ण झालेल्या मोठ्या वृक्षापासून हे वेगळे झाले तेव्हा यांच्या स्वतःच्या झाडाला एक वेगळी छान अशी पालवी फुटली. आणि ही अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे. लाडकी बहीण योजना यामध्ये दादांचं खूप मोठं योगदान आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी खूप उत्तम काम केलं. अनेक लाडक्या बहिणींची दिवाळी गोड केली. अनेक लाडक्या बहिणींनी त्यांना जे अनुदान सरकारतर्फे मिळत होतं किंवा मिळतंय त्यावर बचत गट स्थापन केले, वेगवेगळे व्यवसाय सुरू केले, स्वतःच्या पायावर उभं राहायला त्यांनी सुरुवात केली. हे खूप मोठं यश आहे. हे इतकं सहज शक्य नाहीये. तेही जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारवर कर्जाचा भार असताना देखील अशी योजना राबवणं हे कौतुकास्पदच मानावं लागेल. पण या चांगल्या गोष्टींना सुद्धा नजर लागली असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच दादांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र दादांचा मृत्यू झाल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की किमान या प्रसंगी तरी राजकारण होणार नाही, खास करून पवार कुटुंबातर्फे. मात्र ही अपेक्षा सुद्धा फोल ठरली आणि नेहमीप्रमाणे या बाबतीतही दुर्दैवाने राजकारणच झालं. अजितदादा पवार यांच्या त्या दुर्दैवी निधनाचं देखील भांडवल करण्यात आलं. नानाविध अफवा पसरवण्यात आल्या, नानाविध बातम्या पसरवण्यात आल्या, पेरण्यात आल्या. मुद्दामहून काही लोकांना पैसे चारू सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अदवा तद्वा व्यक्त व्हायला लावलं. आता हे नेमकं कसं घडत गेलेलं आहे प्रकरण आणि आज पवार कुटुंब कसं अगदी 360 डिग्री वेगळं वागतंय ते बघून घ्या. आजचा व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. यातून पवारांचं नेमकं राजकारण कसं चालू असतं याचा उलगडा होणार आहे मित्रांनो. मात्र तुर्तास ती क्लिप दाखवण्या अगोदर एक छोटी क्लिप बघून घ्या आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या आजपर्यंतच्या कार्याची व्हिडिओची छोटीशी क्लिप, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपलं काम कसं चालू आहे. आणि जर तुम्हाला योगदान द्यावं वाटत असेल या सत्कर्मामध्ये तर दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या. मित्रांनो, अनंत नजरा आपल्याकडे अपेक्षेने बघत आहेत, ज्यांना आपला एक रुपया जगण्याचा आधार देणार आहे, नवी उमेद देणार आहे. तेव्हा ही क्लिप बघून नक्कीच योगदान द्या, सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर तुमचं योगदान पाठवा, स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका आणि आम्ही त्याची तुम्हाला पावती देतो. चाल बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो,
आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. अजितदादा पवार यांचं निधन झालं तेव्हा सुप्रिया सुळे, सुनेत्रा वहिनी, जय पवार, पार्थ पवार हे कोणीच बारामतीमध्ये नव्हते. खुद्द प्रतिभा पवार आणि शरदचंद्र पवार साहेब सुद्धा बारामतीमध्ये नव्हते. ते होते गोविंदबागमध्ये पुण्याला आणि हे होते सगळे बाकीचे दिल्लीला. तर रोहित पवार आणि त्यांचे पिताश्री तिथे सर्वप्रथम पोहोचले. साधारण 8:45 वाजता दादांचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि 9:15 पर्यंत, मॅक्स आपण पकडूया 9:30 पर्यंत त्यांना तिथल्या अहिल्याबाई होळकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. असं गृहीत धरूया की 10 वाजेपर्यंत रोहित पवार तिथे पोहोचलेले होते. व्हिडिओमध्ये दिसतंय ते. तर झालं असं की हे दिल्लीवरून निघाले. साहजिक आहे त्यांना फ्लाईट घ्यायला थोडासा उशीर झाला असेल, पण पवार साहेब तर हेलिकॉप्टरने आले ना. मग हेलिकॉप्टरनं जर ते आले तर आपल्या पुतण्याच्या इतक्या दुर्दैवी जाण्याची, दुर्दैवी मृत्यूची बातमी कळल्यानंतर इमिजिएट काय नाही येऊ शकले पवार साहेब? हेलिकॉप्टरनंच आले ना. मग त्यांना 4 का वाजले हो यायला? हा पण प्रश्न आहे एक. बरं, आल्या आल्या पवार साहेब आधी घटनास्थळी गेले, तिथे पाहणी केली, त्याच्यानंतर आपल्या घरी गेले आणि मग नंतर संध्याकाळी ते हॉस्पिटलला गेले आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे त्यांनी जाहीर करून टाकलं की घातपात नाही, अपघात आहे, राजकारण करू नका. इतक्या कमी कालावधीमध्ये शरद पवार साहेबांनी अपघाताचा निष्कर्ष कसा काढला असेल? काय शहानिशा केली असेल? असा प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. तो उगाच झालेला नाहीये. आता आम्ही तुम्हाला रोहित पवार यांची एक मुलाखतीची, पत्रकार परिषदेची एक छोटीशी क्लिप दाखवणार आहोत. यामध्ये रोहित पवार काय बोलतायत नेमकं हे जरा लक्षपूर्वक आहे का, म्हणजे मग जो प्रश्न आमच्या मनात पडला तोच प्रश्न कदाचित तुमच्याही मनात सहजच येऊ शकतो, सहजपणे येऊ शकतो. तेव्हा वेळ न घालवता पहिले रोहित पवार काय बोललेले आहेत हे जाणून घेऊया. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये 28 तारखेपासून आजपर्यंत परिवारामध्ये राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही आणि आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला सुद्धा राजकीय एखादी भूमिका घेणं या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडंसं अवघड त्या ठिकाणी जात आहे. 9 तारीख उद्या स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल. त्या शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या, त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. दादांनी चर्चा सुरू केली की हा सगळा घातपात आहे, तर कसं पाहिलं जातं? काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा, नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल, समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाहीतर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की सध्या पवार कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यामुळे सध्या कुठलेही राजकीय भाष्य आम्ही करणार नाही किंवा दादांच्या बाबतीतही आम्ही काही बोलणार नाही. मात्र 9 तारखेनंतर आम्ही निश्चित बोलणार आहोत आणि आमचं वेगवेगळ्या यंत्रणांशी बोलणं चालू आहे. DGCA असेल, CBI, CID किंवा एव्हिएशन डिपार्टमेंट्स वगैरे, राज्य सरकार, त्यांची तपास यंत्रणा, हे काय बोलणं चालू आहे की नेमकं आम्हाला सांगा काय झालं ते, नेमकं सांगा आम्हाला काय झालं ते, नेमकं सांगा आम्हाला काय झालं ते, हे विचारताय. जर रोहित पवार असं म्हणताय की अजूनही आमचा तपास चालू आहे आणि अजूनही आम्ही नेमकं काय झालंय हे विचारत आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तर मग तेव्हा इतकं तडकाफडकी
काकांनी जाहीर का केलं की हा अपघात आहे? असे कोणते पुरावे काकांच्या हाताला लागले होते ज्यातून हा निष्कर्ष निघतो की दादांचा अपघात झाला? त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की सध्या दोन भाग पडलेत दादांच्या या घटनेच्या बाबतीत बोलणाऱ्यांचे. दोन ग्रुप झालेत. एक ग्रुप म्हणतोय की हा घातपात आहे, एक ग्रुप म्हणतोय की हा अपघात आहे. हा घातपात जर असेल तरीही त्याचे पुरावे सादर करणं गरजेचं आहे, आणि जर हा अपघात असेल तरीही त्याचे पुरावे सादर करणं गरजेचं आहे. तेव्हा शरदचंद्र पवार साहेब हे कोणत्या निकषांवर या निर्णयाप्रती पोहोचले की हा अपघात आहे म्हणून? अशी कोणाची चर्चा झाली त्यांची, पवार साहेबांची, ज्यातून त्यांना हे उमगलं, हे जाणवलं की हा घातपात नाही, हा अपघात आहे? कमालीची गोष्ट बघा तुम्ही यामध्ये अजूनही पवार साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट देऊन टाकलं. रोहित पवार तर सारखा नंतर बोलेन असं म्हणून वेळ मारून येतोय. सुप्रिया सुळे यांनी दादांचा ऍक्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर, व्हॉट्सअपवरच बहुतेक, स्टेटस ठेवला होता एक, उद्ध्वस्त. फक्त एकच शब्द होता हा, उद्ध्वस्त. त्यावर अनेक जणांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातली एक प्रतिक्रिया ही लक्षवेधी होती बॉस, खरंच लक्षवेधी होती. तर ती प्रतिक्रिया अशी होती, उद्ध्वस्त झालात की उद्ध्वस्त केलं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही सुद्धा. कारण बघा, जे लोक म्हणतात घातपात झालाय ते संशयाची सुई सगळीकडे फिरवतायत ना. जशी ती भाजपकडे चाललीये, फडणवीसांकडे नेत आहेत, सोशल मीडियावर चालू आहे हा सगळा धिंगाणा, हा सगळा राडा. तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलचं, वर्तमानपत्राचं जे इंटरनेटचं पोर्टल आहे ते पोर्टल काढा, अजितदादांची बातमी त्यात लागलेली असते आणि त्याच्यात कमेंट्स वाचायला सुरुवात करा, तुम्हाला लगेच लक्षात येईल मित्रांनो हा काय धिंगाणा चालू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, हा काय राडा चालू आहे. तर सुळेंच्या या प्रतिक्रियेवर सुद्धा अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तेव्हा आता 9 तारखेनंतर आणखी काही राजकीय चर्चा रंगणार आहेत, आणखी काही राजकीय गप्पा रंगणार आहेत. त्यात रोहित पवार म्हणतात की काकींनीच अध्यक्ष असावं असं आमचं म्हणणं आहे, आणि मग आता आम्ही सगळे कुटुंब एकत्र बसून निर्णय घेऊ आणि असं करू. हे यांना काहीही कबूल सुनेत्रा पवारांना आपल्याकडे खेचायचे किंवा यांना सुनेत्रा पवारांच्या गटात आता घुसायचे. त्याचं एक खास कारण आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये सादर होणारच आहे, तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. चला हिंट देऊन टाकतो तुम्हाला. काकांची 2 एप्रिलला राज्यसभेवरच्या खासदारकीची टर्म संपत आहे. खुर्चीशिवाय, सत्तेशिवाय काका राहूच शकत नाहीत. संख्याबळ इतकं नाहीच आहे सध्या त्यांच्या गटाकडे, पक्षाकडे, की ते पुन्हा खासदार बनतील. आता अपेक्षा किंवा आशा एकच आहे, ती म्हणजे सुनेत्रा वहिनी पवार आणि त्यांच्या सोबतचे 40 आमदार जे दादांनी स्वतःच्या हिमतीवर निवडून आणून दाखवले विधानसभेला. 9 तारखेनंतर आम्ही स्पष्ट करणार आहोत सगळ्या गोष्टी, असं रोहित पवार बोललेले आहेत. तेव्हा आता 9 तारखेची आपण वाट बघूच या ना वाट. आणि 7 तारखेला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. 9 तारखेला त्याचा रिझल्ट आहे, आणि मग 9 तारखेलाच हे सुद्धा बोलणार आहे. तेव्हा बघूया 10 तारखेच्या बातम्या काय लागतात ते. परत तेच असू शकतं कदाचित. 80 वर्षाचा योद्धा मैदानात, वस्तादनं डाव टाकला, अमकं तमकं हे ते. त्यांचा जनानखाना परत एकदा सक्रिय होईल 9 तारखेला. 9 तारखेनंतर बघूया काय काय होतंय ते. पण प्रश्न तर उपस्थित राहणार आहे, आणि या प्रश्नांपासून ही लोक पळवाट शोधू शकणार नाहीत. तेव्हा या प्रश्नांची उत्तरं यांना आज न उद्या तर द्यावीच लागणार आहेत. की अशी हे जेव्हा म्हणतात ना की सुनेत्रा वहिनींना इतकी काय घाई झाली होती शपथविधी घेण्याची, यांना इतकी काय घाई झाली होती शरदचंद्र पवार साहेबांना हे सांगण्याची की हा घातपात नाही, हा अपघात आहे, यांना का घाई झाली होती? महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यानं तोपर्यंत हा प्रश्न उपस्थित केलेला नव्हता. महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य नागरिकांना सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला नव्हता. एकटी ममता बॅनर्जी बोललेली होती,
आणि त्यावरून यांनी सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न केलाय की काय असं वाटायला लागलंय मित्रांनो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगतो, बघूया 9 तारखेनंतर हे काय उत्तर देतात ते. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक, यांच्या जेवणाची सोय, होरपण निघालेला कर्जबाजारी असलेला आपला शेतकरी राजा जो जगाला खाऊ घालतो, त्याचे लेकरं उपाशी आहेत, बघवत नाही, हालाकीची परिस्थिती आजही मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. आपण किराणा मालाचे चांगल्या उत्तम प्रतीचे गहू, तांदूळ, रेशनचं सामान असे किट बनवून ते त्यांना आपण देत आहोत, जेणेकरून त्या लेकरांच्या पोटात 2 घास सुखाचे जावेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माइली यावी. आपण जे विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सोयी सुविधा पुरवणं, त्यांच्याही अन्न पाण्याची, जेवणाची व्यवस्था करणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे मित्रांनो. आपला एक रुपया या सगळ्या गरजूंना जगण्याची नवी उमेद देतो, नवी उभारी देतो, नवी ऊर्जा देतो. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी होऊन समाधान मिळवा आणि काहीतरी सकारात्मक केल्याचा आनंद देखील मिळवा ही विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान सहकार्य करावं वाटतं ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये मोठ्या मनानं सहभागी व्हा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो मित्रांनो. चला आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.